नमस्कार माझ्या भावी अधिकाऱ्यांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. कसं आहे, आता पेपर खूप जवळ आलेला आहे आणि टेन्शन यायला सुरुवात झालेली असेल. कारण काय आहे ना, वर्षभर तुम्ही अभ्यास केला असतो आणि अचानक सडनली ज्यावेळेस पेपरची डेट येते ना, म्हणजे पेपर जवळ येतो ना, त्यावेळेस खूप सारं टेन्शन होतं. म्हणजे असं वाटतं की आपला अभ्यास काहीच झालेला नाही, म्हणजे आपल्याला काहीच येत नाही असं वाटतं. खूप साऱ्या मुलांसोबत होतं, माझ्यासोबत पण तसंच व्हायचं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये कॉमन, सगळ्यामध्ये ही कॉमन गोष्ट आहे, पण एक गोष्ट स्वतःला सांगत राहा की माझा अभ्यास झालेला आहे आणि मी यावेळेस पेपरमध्ये डिलिव्हर करणार म्हणजे करणार. कारण मित्रांनो, 1 वर्षानंतर हा पेपर येतो, कधी कधी जवळजवळ 1.5 वर्षानंतर हा पेपर येतो आणि जर तुम्ही सिली मिस्टेक, थोडीशी मिस्टेक जर तुमच्याकडून झाली तर तुमचा पेपरमध्ये तुम्ही कट ऑफच्या बाहेर पडण्याचे चान्सेस होतात. त्यामुळे मित्रांनो, आता इथून पुढे टेन्शन घेऊ नका. स्वतःला एकच गोष्ट सांगा, माझा अभ्यास झालेला आहे, मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि मी पेपरमध्ये 60+ मार्क घेणार आहे. याच कॉन्फिडन्सने आणि याच तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही पेपरला जायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आता काय करायचं या दिवसामध्ये, उरलेल्या दिवसामध्ये 2020, 2021, 2022 आणि 2023 हे पेपर कलेक्ट करायचे. पेपर घेतल्यानंतर त्यांची एक आन्सर शीट घ्यायची. प्रत्येक पेपर हा 1 तास टाईम लावायचा, मार्क मोजायचे नाहीत. 1 तास टाईम लावायचा आणि एका तासामध्ये पेपर सोडून काढायचा. आपला पेपर कव्हर होतोय नाही होतोय हे पूर्णपणे पाहायचं. कारण काय होतं मित्रांनो, डायरेक्टली तुम्ही पेपरला जातात आणि तिथं पेपर कव्हर होत नाही, 100 मार्क कव्हर होत नाहीत. त्यामुळे प्रॉब्लेम हाच होतो. त्यामुळे 2020, 2021, 2022, 2023 हे सगळे क्वेश्चन पेपर काढा, टाईम लावा आणि टाईम लावून सोडून घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाताना आता जे राहिले तुमचे 2 ते 3 किंवा 4 दिवस राहिलेत ना, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही करंट अफेअर्सच्या काही नोट्स काढल्या असतील ना, त्या एकदा रिवाईज करायच्या. फक्त रिवाईज करायच्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका, रिवाईज करायच्या. दुसरी गोष्ट, 2020, 2021, 2022, 2023 या क्वेश्चन पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही क्वेश्चन आहेत, फक्त गणित आणि बुद्धिमत्ते जे काही क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन सोडायचे. वाटलं तर टाईम लावून सोडा, पण सोडवायचे म्हणजे सोडायचे. कारण गणित आता तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असं मला येतं आहे वगैरे वगैरे, पण तिथं गेल्यानंतर काही आठवत नाही किंवा सोपं गणितसुद्धा सुटत नाही. कधी कधी टाईम जातो त्यामध्ये खूप सारा. त्यामुळे आता सोडवा, ती सवय राहते आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही डिलिव्हर करू शकता. तिसरी गोष्ट, 2020, 21, 22, 23 आणि 24चे पेपर सगळे पाहून घ्या. कारण क्वेश्चन रिपीट होण्याचे खूप चान्सेस असतात मित्रांनो. आणि क्वेश्चन रिपीट झाला आणि तो जर तुम्हाला नाही आला तर तुम्ही तो मार्क हातचा घालतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. आत्तापर्यंत मी पेपर दिलेत ना, त्यामध्ये मला पण अनुभव आलेला आहे. सोप्या गोष्टी चुकल्या जातात, खूप साऱ्या सोप्या गोष्टी चुकतात आणि मग ते चुकल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण म्हणतो की असं झालं तसं झालं. ते बाहेर आल्यानंतर काही उपयोग होत नाही. तिथंच काय डिलिव्हर करायचं ते करायचे. आपल्याला तिथं 100 पैकी 60 मार्क घ्यायचे आणि 60 मार्क घेऊन आपल्याला मेरिट आणि कट ऑफमध्ये बसायचे. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, यावेळेस कट ऑफ जो आहे ना, तो एकच कट ऑफ आहे. PSI, ST आणि SOसाठी एकच कट ऑफ आहे. त्यामुळे मार्क घेताना असे मार्क घ्या की तुम्हाला लगेच मेन्सचा अभ्यास सुरुवात करता येईल. 60+ मार्क असतील तर तुम्ही मेरिटमध्ये बसणार आहेत, तुम्ही कन्फर्मली मेरिटमध्ये बसणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला डिलिव्हर करण्याची वेळ आलेली आहे आणि हा डिलिव्हर करताना स्वतःवरती तो कॉन्फिडन्स ठेवा. टेन्शन कुठलंच घेऊ नका मित्रांनो. खूप साऱ्या नजरांना टेन्शन येतं, टेन्शन घ्यायचंच नाही. स्वतःला सांगा प्रामाणिकपणे, मी अभ्यास केलेला आहे आणि माझा अभ्यास मी आता डिलिव्हर करणार आहे आणि तोच तुमचा चान्स आहे. मित्रांनो, हे सगळ्यात मोठं युद्ध आहे. तुम्ही वर्षभर तलवारी घेतल्यात, सगळं केलं आहे, एकमेकांना सगळ्या म्हणजे प्रॅक्टिस वगैरे केली, पण आता सगळ्यात महत्त्वाचं युद्धाचा टाईम आलेला आहे आणि ह्यावेळेस तुम्हाला जिंकायचं आहे. कारण युद्धात जिंकल्यानंतरच तुम्ही पुढे जाणार आहात. सो ही तुम्हाला प्री एक्झाम क्रॅक केल्यानंतर खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळते. PSI, STI, ASO ह्या तिन्हीपैकी कोणते एक पद तुम्ही चूज करू शकता. त्यामुळे मित्रांनो, आता परीक्षेला जाताना टेन्शन घेऊ नका. खूप सारे जण टेन्शन येतं बोलतात. मला खूप सारे मित्र म्हणतात की माझे मित्र आता जे MPSC करतात ते म्हणतात की टेन्शन येतं. हो, टेन्शन येतं, पण टेन्शन आल्यानंतर स्वतःला ही गोष्ट सांगा की मी अभ्यास केलेला आहे. मी केला नाही, ज्यावेळेस नाही करणार तर टेन्शन येणारच ना. पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केलेला असतो त्यावेळेस स्वतःला हीच गोष्ट सांगा की मला कुठलंही टेन्शन नाही, मी पेपर पूर्णपणे सोडवणार आणि मला मार्क येणार म्हणजे येणार. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट जी सांगितली की पेपर आता जे 2020, 21, 22, 23चे हे पेपर सोडवा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जेवढं जास्त रिलॅक्स राहता येईल तेवढं रिलॅक्स राहा आणि जेवढं जास्त जे करंटचे तुमच्या नोट्स आहेत त्याला एक रिव्हिजन फक्त मारा आणि थोडं गणित आणि बुद्धिमत्तेकडे लक्ष द्या.
मित्रांनो, यश तुमचं आहे आणि तुम्ही नक्कीच मिळवणार हे मात्र नक्की आहे. आणि मित्रांनो, अशाच टिप्ससाठी आणि अशाच गायडन्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.